येड्रावकर साहेबांचं काम चांगलं आहे. काय वातावरण आता आकवाडमध्ये राजकीय वातावरण? शाहू आघाडी विजय होणार. 20 ते 25 कोटी रुपये या गावाला त्यांनी निधी लावले. अडीअडचणीची जी कामं होती ते सर्व त्यांनी आजपर्यंत मार्गी लावल्यात. विकास कामं झालेली आहेत. येड्रावकरांच्या माध्यमातून विकास कामं झालेली आहेत. या लढतीमध्ये पारडं कोणा जर वाटते? येड्रावकर गटांचं शाहू आघाडी बेस्ट आहे. काम भरपूर केलंय ते राजू येड्रावकर केलंय की केलं. आता कोण मारेल बाजी मग आता? आज शाहू आघाडी मारणार. काय कुणा जोर आहे आता मतदारसंघात? येड्रावकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत जवळजवळ इथं एक 10-20 कोटीची कामं आम्ही पूर्ण केलेली आहे. सिटीची हवा भरपूर आहे. काय वातावरण आहे आकवाडमध्ये? येड्रावकरांचं आहे. माझ्या आयुष्यात 60 वर्ष राजकारणात आहे. आजपर्यंत कुणीही इतका निधी आणून तालुक्याचा विकास केला नाही, इतका विकास त्यांनी केलेला आहे. ते संघटना पूर्वीची राहिलेली नाही. जर पक्ष मजबूत असेल तर उमेदवार काम करणार. नमस्कार, स्वागत आहे आपलं KK न्यूज मध्ये. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. प्रचारासाठी शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत आणि मग या निवडणुकीच्या अनुषंगानं नेमकं वातावरण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये काय आपण KK न्यूजच्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मी सध्या आहे अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघातील आकेवाटा गावामध्ये. शिरोळ तालुक्यात हा अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघ आणि त्यातील आकेवाड गाव या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती महिला हे आरक्षण पडलेलं आहे. आणि मग नेमकं आकेवाड गावामध्ये नेमकं सध्या राजकीय वातावरण काय आहे आपण इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत घरोघरी फिरत आहेत. मतदारांना आपलं विजन सांगून त्यांची मतं आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मग नेमकी या आकेवाडमधली पार्श्वभूमी काय आहे, राजकीय वातावरण कसं आहे, इथल्या समस्या काय आहेत, अपेक्षा काय आहेत, विकास कसा आहे, या सगळ्या घडामोडींचा आढावा आज आपण या आकेवाड गावातल्या नागरिकांच्याकडून मतदारांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघूया आता मी इथं आहे आकेवाडच्या या स्टँड चौकामध्ये. काय म्हणतात बघू नागरिक, काय वाटतंय त्यांना या निवडणुकीच्या अनुषंगानं, त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत. मामा नमस्कार. निवांत बसलाय? निवांत बसलाय. चहा पाणी आटपलं की नाही? सगळं झालं. झालं. निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. काय वातावरण आहे आता गावात? आम्हाला काय माहित नाही, आम्ही काय कुठं जात नाही. मी गाव सोडून त्यांनाच विचारा. गाव सोडून जात नाही? नाही. बरं, गावात काय वातावरण आहे मग? गावात काय शांतच आहे. आमचं गाव लय चांगलं आहे. शांत आहे हाय. वातावरण. काय निवडणुकीच तापलंय की नाही? तेवढं कुठलं काय, तेवढं काय कसलं हो, सगळं कटाळ्यात माणसं. का कसा पाहिजे निवडून येणारा उमेदवार, कसा पाहिजे ते काय मला कळणार. आम्ही काय त्याच्यात नाहीच आणि काय सांगू आता आम्ही. कुणाच जोर आहे इकडे? काय राजकीय पक्षाचा कोणाचं काय कळतच नाही. दोघांचं बी कोण काय ते कळत नाही. जोर कोणाचा इकडे? जोर दोन्हीच आहेत. कोणाचा? तसं नाही हो. पैसे दिले तर कुठल्या पक्षाचा जोर आहे? दोन्ही पक्षाच आहेत. गाड्यात भर आल्यात. कोणाचं म्हणून करायचं पारड कुणाच जोर वाटते? काय आता काय सांग, आम्हाला काय सांगता येत नाही. त्यात आम्ही नवत. निवडणुका लागल्या मतदारसंघात. होय हो लागले. काय अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघात त्यातलं तुमचं आकेवाड गाव. हो. आकेवाड गावात राजकीय वातावरण कशा पद्धतीचं? किंवा वातावरणामध्ये एकंदरीत तुम्हाला म्हटलं येड्रावकर साहेबांचं काम चांगलं आहे. आमच्या गावापुरतं नाही, सगळ्या तालुक्यापुरतं आहेत. त्यामुळे लोक सगळे त्यालाच प्राधान्य देतील असं आमचं मत आहे. येड्रावकरांना? हो. का बरं? लोकप्रतिनिधी झाल्या, कामं त्यांनी भरपूर केले. सगळे हे स्टँड म्हणा, सगळ्या गावात त्यांनी कामं केले. त्यामुळे लोकांचं कल जास्तीत त्यांच्या बरोबर आहे. कामं कागदावरच्या बरोबर प्रत्यक्षात? हे प्रत्यक्षात कामं झाले सगळे. सगळे झाले. हे स्टँड सुद्धा त्यांनीच केले. मग आता लोक नेता बघून मतदान करणार का उमेदवारला बघून मतदान करणार? उमेदवार आणि नेता दोन्ही बघून करणार. दोन्ही बघून करणार. प्रचार कोणाचा जोरात इकडे आता? येड्रावकर आहे स्वतःचे. येड्रावकर का हो? का बरं? नेता बघूनच नेता बघून जोर आहे. कामं त्यांची काय आहेत येड्रावकरांची? कामं केलंय की मस्त केलंय. काय काय केलंय? त्याच आहे की सगळं. निवडणुका लागल्यात मतदारसंघात. प्रचार आहे की नाही इकडे जोरात? प्रचार जोरात आहे. कोणाचा जोर आहे? दोन्ही बी आहेतच. कोण कोण? येड्रावकर आणि महाविकास आघाडी. हा. आता लोक आता मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करून मतदान करतील? आता माणूस बघूनच करणार. माणूस? बर. पक्ष बघून करणार नाही. माणूस बघून करणार. होय. व्यक्ती कसे आहे बघूनच करणार. कसा पाहिजे मग उमेदवार निवडून येण्याचा? चांगलाच पाहिजे. करणारे कामं आता कामं काही केलं का इकडे या भागात? पाहा लागल्यात थोडी थोडी. तेवढं काय जोरात नाही तशी. पारड कुणा जोर वाटते आता इकडे? तसं काय अजून सांगता येत नाही. काय सांगता येत नाही? प्रचारात एकंदरीत प्रचार बघितला तरी कोण जोरात आहे काय सांगता येत नाही? प्रचारावरून काय सांगू शकत नाही. कोण मारणार बाजी मग? ते काय सांगू शकत नाही. निवडणुका लागल्यात मतदारसंघात, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. काय वातावरण आहे गावात? गावात लोकांचं उत्स्फूर्त असं वातावरण आहे. कसा पाहिजे आता उमेदवार निवडून येणार? उमेदवार निवडून येणारा हा सक्षम पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांची जाण असणारा आणि माहिती असणारा पाहिजे. मी असं काय म्हणणार नाही की याच उमेदवाराला मतदान करा किंवा याच उमेदवाराला मतदान करा. फक्त आपली लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून गावातील सर्व तरुण असतील,
माता भगिनी असतील, वृद्ध असतील, सिनियर सिटीजन्स असतील, सर्वांनी उत्स्फूर्तपणे 7 फेब्रुवारी या दिवशी बाहेर येऊन आपापल्या वोटिंग बूथवर येऊन मतदान करावे आणि लोकशाही बळकट करावी. आता बघायला गेलं तर मतदारसंघात प्रचार चालू आहे. कोणाचं पारडं जर वाटते मतदारसंघात? दोन्ही गट आपापल्या परीनं मतदान करत प्रचार राबवत आहेत. दोन्ही गट प्रचारात तरी आघाडीवर आहेत असं काही सांगता येत नाही. विकास सगळ्या कामं काय झालं का मतदारसंघात? विकास कामं झालेली आहेत. झालेत काय काय झालं? यड्रावकरांच्या माध्यमातून विकास कामं झालेली आहेत. काय काय झालं? बस स्टँड वगैरे झालेलं आहे. परत गावातलं अंतर्गत रस्ते 15व्या वित्त निधीतून ग्रामपंचायतीला फंड मिळालेले आहेत. त्याच्यातून विविध विकास योजने झाले आहेत. प्रत्यक्षात आता झालेले आपण आहेत? पाहू शकता की आपलं गावात बरंच सुशोभीकरणाचं काम झालेलं आहे. काम बरंच केलेलं आहे. आता लोक मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करतात? लोक मतदान करताना आता विकास तर झालेला आहे आतापर्यंत, पण याहून अधिक विकासाची अपेक्षा लोक करतील आणि त्या दृष्टीनं उमेदवारांनी आणि नेत्यांनी सक्षम असावं आणि त्या दृष्टीने तयारी असावी. लोक आता मग नेत्याला बघून मतदान करतील, पक्षाला बघून मतदान करतील का उमेदवाराला बघून मतदान करतील? आता उमेदवाराला आणि नेत्याला दोघांना बघून मतदान करणं अपेक्षित आहे. काय निवडणुका लागल्यात मतदारसंघात? अब्दुल मतदारसंघ आहे तुमचा, गाव आठवडच ना? काय वातावरण आता आठवडमध्ये राजकीय वातावरण? शाहू आघाडी विजयी होणार. का बरं? या आमचे आमदार यड्रावकर साहेबांचं काम आहे. कमीत कमी एक 20 ते 25 कोटी रुपये या गावाला त्यांनी निधी लावले. गावातले जे प्रमुख अडीअडचणीची जी कामं होती ते सर्व त्यांनी आजपर्यंत मार्गी लावल्यात. या शिरोळ तालुक्याच्या इतिहासामध्ये आजपर्यंत जे एकाही आमदारांनी आजपर्यंत निधी आणला नाही, तो निधी या भागात, या शिरोळ तालुक्यात आणि या किवाडसारख्या गावात देण्याचं काम आदरणीय आमचे नेते राजेंद्र यड्रावकर साहेबांनी केलं आहे. त्यामुळे जनतेचा प्रतिसाद आम्हाला चांगला आहे आणि 100% आम्हाला विजयाची हमी आहे. आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही शिटा या एकमताने निवडून येतील. तुम्ही कार्यकर्ते आहे का? होय, आम्ही साहेबांचे कार्यकर्ते. म्हणून सांगायला लागला. नाही, वास्तव तो कागदावरचे का प्रत्यक्षातले? तुम्ही बघू शकताय गावामध्ये फिरून बरं. जी कामं झाल्यात. आता आमच्यासारख्या इथं लिंगायत समाज आमचा आहे. साधारण 100 ते 130 घरं आहेत आमची आणि 1000 मतदान आहे. माझ्यासारख्या एका लहान समाजाला साहेबांनी जवळजवळ 30 लाख रुपयाचा निधी दिला आहे आम्हाला. आजपर्यंत जी आमच्या समाजाची कामं राहिली होती ते साहेबांनी करून दिले. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहिलो. पण तुम्ही आता म्हणता की दोन्ही सीटा आमच्या निवडणुकीतील जिल्हा परिषद पंचायत समितीला, पण विरोधक सुद्धा तगडे आहेत, त्यांचे पण तुल्यबळ उमेदवार आहेत. विरोधकांसमोर टिकणार काय तुम्ही? तुम्हाला 9 तारखेला निकाल दिसेल की बोलण्यापेक्षा काय तुम्हाला एवढा बेस आहे करतो. तुमच्याकडे विरोधकांसमोर टिकण्यासाठी? साहेबांनी केलेलं काम जे आहे त्या कामाप्रती जे लोकांचं प्रतिसाद आहे त्यावरून आम्ही तुम्हाला सांगतो. तर साहेबांनी केलं काम म्हणताय तर साहेब आमदार आहेत. हा, आमदारकीच्या माध्यमातून जनतेने त्याला कौल दिला आहे. आता उमेदवार पंचायत समिती जिल्हा परिषद आहेत. लोक नेता बघणार का आता उमेदवार बघणार? लोक उमेदवार बघणार आणि नेता बघणार. नेत्यांनी दिलेले उमेदवार हे आहेत आणि ते वरती आमदार असल्यामुळं खाली त्यांच्या विचाराची माणसं जर असली तर भविष्यामध्ये या गावचा पुन्हा विकास होईल आणि चांगला निधी या गावाला मिळेल. त्यासाठी त्यांनाच आपल्याला बघावं लागेल. आणि आमची सत्ता ग्रामपंचायतमध्ये आहे. यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत जवळजवळ इथं एक 10-20 कोटीची कामं आम्ही पूर्ण केलेली आहे. चांगल्या प्रकारे निधी द्यायचा असू दे. विरोधक कुठं आता म्हणता म्हणजे आता विरोधक सुद्धा तुल्यबळ आहेत. हा, त्यांचे पण उमेदवार चांगले आहेत. हा, पण इथे यड्रावकर आम्ही विरोधकांना- आम्ही- उमेदवार असं म्हटलं जातं. आम्ही- उमेदवारांना लोक स्वीकारतील काय? आम्ही विरोधकांना कधीही कमी लेखत नाही आहे. आम्ही जे आहे ते लोकांच्या पुढे या जिल्हा परिषद असू दे आणि अकिवाड पंचायत समितीचं असू दे की विकासाचं मॉडेल घेऊन लोकांच्या समोर चालू आहे. उमेदवार जरी आमचा नौका असला तरी सर्वसामान्यांच्या घरातला उमेदवार आहे आणि सर्वसामान्यांच्या लोकांच्या मध्ये तो मिसळतोय सहजासहजी. सर्वसामान्य लोकांची तो कामं करतोय. लोकांच्या अडीअडचणीमध्ये आमचा उमेदवार जातोय. त्यामुळं आम्ही एकतर्फी विजय आम्ही हासिल करू. गाव किंवा हो किंवा आता निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. हा. हा? बऱ्याच वर्षातून लागल्यात निवडणुका आहे ना? 5 वर्षांना 5-10 वर्षांना लागल्यात. वर्षांनी, हा, कसा पाहिजे आता निवडून येणारा उमेदवार आपल्याला? हो येणार की एक नंबर असणार. कसा पाहिजे आता उमेदवार निवडून येणारा? काम करणारा व्यक्ती असणार आहे. काम करणारा हा. कोण आहे माझं काम करणारा आता या भागात? दोन्ही व्यक्ती आहेत. काय सांगाल मग आता ही जी लढत आहे आता ही, या लढतीमध्ये पारडं कोणाचं जर वाटते? यड्रावकर गटांचं का बरं? उमेदवारच तसा मिळालेला. कसा आहे उमेदवार? आपलं मन मिळावू, सगळ्यांचं काम करणारा होतकरू असणार आहे. त्यामुळे कोण कोण आहेत उमेदवार? बंडू उपाध्ये, नाना शिरपाल उपाध्ये. हा, जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला मॅडम आपल्या गायकवाड साहेब मॅडम. बर, कसं आहे या उमेदवारांचा काय संपर्क आहे का लोकांच्या बरोबर? हा आहेत की. बर, विकास काम काय झालं? हो झालं, करणार आहे पुढे. कोण कोण गेलात विकास काम? काय काय झालं? कोण कोण गेलात? आता शक्यतो तसं काय म्हणजे मला तेवढा अनुभव नाही, बर तरी सुद्धा कामं झालेलं असं दिसतात. बर, काय कामं झालेली दिसतात तुम्हाला? आपलं डांबरे, आपलं खडीकरण, आपलं कोबा, व्यायामशाळा, कुणी गेले मग हे? हे सगळं यड्रावकर साहेबांच्या यड्रावकर माध्यमातून गेले?
खरोखर झालाय का म्हणजे काय असं कसं काय आता लोक आता निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार, काय बघून मतदान काम करणार? आपलं कोण काम काय त्याच्या बघूनच करणार काम करण्याच्या बाजून हो, करणार? बरोबर. काय म्हणते आखीवाट, काय मतदानाचं वातावरण काय बेस्ट आहे. बेस्ट आहे? शाहू आघाडी बेस्ट आहे. का बरं? चांगलंच आहे हो. काय केलं शाहू आघाडीने बेस्ट असायला? शाहू आघाडीला तसं काय नाही. हा. शाहू आघाडी चांगलं आहे. चांगला आहे. काय वाटते तुम्हाला, चांगली काय वाटते शाहू आघाडी? लोकवर ठीक आहे. हा? लोकवर ठीक आहे. लोक हा. आज भरपूर कमीत कमी 300-400 लोक फिरायला बोलत. बरं. काय कामं झालं का या भागात? काम भरपूर केलंय ते राजू आढराव केलंय की. काय काय केलंय? हा ते सगळं देवस्थान सगळं दिलंय. देवस्थानला बर. देवस्थान बांधून घेतलंय. सगळे दिलंय. देवस्थानला तेवढंच दिलंय. देवस्थानला दिलंय? दिलंय. खरोखर दिलं का नुसतं कागदावर दिलं? दिलंय. बर. दिलंय. आता कोण मारेल बाजी मग आता? आज शाहू आघाडी मारणार पण विरोधक सुद्धा तगडे आहेत की, विरोधकांचं आव्हान नसणार का यांना मग? असणार की. विरोधकांसमोर टिकणार काय मग हे? बघू की आता. तिथं ज्याला विचारा ते पत्रकार आहे. कुठलं गाव? अक्कीवाट. काय कुणाच जोर आहे आता मतदारसंघात? यड्रावकर साहेबांचा. का हो? यड्रावकर साहेबांनी कामं बरीचशी केले तो. काय कामं केलं? काय रस्त्याची आहेत, गटारीची कामं आहेत, हा. बरीचशी कामं झालेली आहेत. झालं? होय. काय रस्ते दिसेनात की, रस्ते बघायचे लोक म्हणलं रस्त्याची कामच केली म्हणलं. आहेत किंवा आणि परत आता फंड लागलाय ना, परत आणि होणारच आहेत कामं थांबलेली नाही तो 5 वर्ष कामाचं चालू आहे. हा. आणि आता परत जिल्हा परिषद पंचायत समिती म्हटल्यावर जरा आणि परत जोर लागणार साहेबांचा. आता ही कामं सांगायला तुम्ही यड्रावकर चांगला करा. आता यड्रावकर काय निवडणुकीला राहिलेले नाहीत, खालचे उमेदवार वेगळे आहेत. उमेदवारांनी काय कामं केलं मग? उमेदवारांची कामं आता होणार, त्यांना संधी तर मिळाली पाहिजे, ती मिळणारच आहे, त्यात काही वादच नाही, की असणारच आहे. पण विरोधकांचं आव्हान आहे की, विरोधक सुद्धा तगडे आहेत. विरोधकांसमोर टिकणार काय शेट्टी? शेट्टी आले हो, 100% आलेले आहे, त्यात काही वादच नाही. विरोधकांच्या समोर वाजणार काय? वाजणार 100%. होय, 100% वाजणार. लोक काय तर कुठल्या गोष्टी बघून मतदान करतील? उमेदवार बघून मतदान होणार, लोक साहेबांना बघून काम, त्यांच्या कामाच्या ह्याच्यामुळं हा. होणार, बऱ्यापैकी मतदान होणार. यड्रावकरांनी कुठेतरी उमेदवार निवडताना नवीन निवडले असल्यामुळे लोकांची नाराजी असं वाटते काय असं? नाही नाही, तसं काही नाही, सगळे बसून समंजस हा विषय झालेला आहे सगळा. हा. बसून बैठक घेऊन हा विषय झालेला आहे, हा. मग त्यांची उमेदवारी फायनल झालेली आहे. हा. त्यात काही विषय किती नाही, आणि lead कुणाच्या मिळणार? मनात काय दुःख गावात नाही. किती लीड पडणार मग? गावातनं बरेच लीड मिळणार आहे. काय आता निवडणुका लागल्यात होय. मतदारसंघात अब्दुलाट मध्ये अब्दुल्लाट मध्ये वातावरण काय आता? शिट्टी चिठ्ठी शिट्टीची हवा भरपूर आहे. चिठ्ठीची हवा आहे भरपूर. हवा आहे, चिठ्ठी वाजते काय मग यंदा? वाजणार की. वाजणार का बरं? कार्यकर्ते आहेत आणि माननीय यड्रावकरांचं काम एवढं मोठं आहे. मंदिर असू दे, मशीद असू दे, मरगुबाचं देऊळ असू दे, सगळ्यांना सहकार्याने सांस्कृतिक भवन सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बांधून दिले. त्याशिवाय मूलभूत गरजा काय आहेत लोकांच्या त्या पुरवण्याचा प्रयत्न करतात. त्याशिवाय इथं पंतप्रधान आवास योजनेतल्या आमच्या गावात 6-7 होत होते. हे आमदार झाल्यापासून 2.5 वर्षात आमच्या गावात कमीत कमी 700 लोकांचं यादी आहे आणि आता 100 ते 150 लोकांनी घरं बांधल्यात. हे सर्व श्रेय मान्य आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांना जाते. पण आता आमदार यड्रावकर हे आमदार पदा विधानसभेत आहेत, निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहेत. मग लोक आता मदत देताना यड्रावकरांना बघणार का खाली उमेदवारांना बघणार? उमेदवार निवडतानाच राजश्री शाहू आघाडी स्थापन करून समविचाराचे उमेदवार निवडलेत. त्यांच्या विचाराशी संलग्न असणाऱ्या लोकांना त्यांनी, तळागाळातल्या लोकांना, बहुजन समाजातल्या लोकांना तिकीट दिले आणि त्यांचा विचार पुढे चालवण्याची गरज आहे. आणि त्यांनी त्यांचा एक ध्येय आहे, ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, आमदार, खासदार पर्यंत एक लाईन आहे. त्या लाईनीतनं काम होईल आणि ते कामाचं काहीतरी होईल महाराष्ट्राचं. पण आमच्या गावचा विकास, आनंद रस्ता असू दे, बंधाऱ्यावर जायचं असू दे, म्हणजे बरीचशी कामं तुम्ही बरीच- केलंय म्हणताय, त्याला आणि केलं. चिठ्ठी वाजणार म्हणताय. होय होय. पण आता इथे लोक काही चर्चा करतात, हा संघटनेचा बालेकिल्ला आहे आणि दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, शिवसेना एकत्र आलेल्या आहेत. हा, त्या संघटनेच्या बालेकिल्ल्यात मग चिठ्ठी कशी वाजेल? कशी वाजेल म्हणजे ते संघटना पूर्वीची राहिलेली नाही आणि संघटना ही संघटनाच्या जागीच आहे, पण कामं नाहीत त्यांची. आता यांनी 2.5-3 वर्ष, पहिलेचे 5 वर्ष आणि आता हे 2.5 वर्षात कामच करत राहिलेत. पण मागे यांच्या काळात त्यांनी पण कामं केल्यात असं म्हणतात की लोक. म्हणणार की म्हणणार त्यांनी म्हणतात. सामान्य मतदार किंवा सामान्य लोक म्हणतात काय, म्हटलेत काय, तुमच्या कानावर आहे काय? नाही. करणाऱ्यांना लोक आता मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करतात? विकास, गावचा विकास कसा साधता येईल आणि तरुण बेरोजगारांना काम कसं मिळेल याचा विचार नक्की होणार.
बरं, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात, होय काय वातावरण आहे किवाडमध्ये? गडरावकरांचं आहे. यड्रावकरांचं होय का हो, कशामुळे? विकास कामं केलेत त्यांनी आजपर्यंत. ज्यांनी विकास कामं केली नाहीत, माझ्या आयुष्यात 60 वर्ष राजकारणात आहे, आजपर्यंत कुणीही इतका निधी आणून तालुक्याचा विकास केला नाही, इतका विकास त्यांनी केलेला आहे. आणि त्या विकासाला अनुसरून लोक त्यांना जाणून मतदान करण्याच्या मूडमध्ये आहेत. विकास कामामुळे. विकास कामामुळे पण विकास कामं सगळे लोक म्हणतात की विकास कामं सगळे करतच असतात. हा, कोणच विकास- केलेले नाहीत अजूनपर्यंत. बर केलेच नाही, तीच कामं केलीत नाही. बर. विकास कामं सोडून आणि काय केलं यड्रावकरांनी? आणि कारखानदारी केली, लोकांना कामगारांना काम मिळवून दिलं. बर. पण आता शिट्टीचं तुम्ही पारड वातावरण त्यांचं आहे म्हणताय, पारड आहे. आहे म्हणताय, पण विरोधक सुद्धा तेवढेच ताकद म्हणायची. विरोधक सुद्धा त्यांची उमेदवार सुद्धा असणार- चमके आहेत. असणार. मग विरोधकांच्या आव्हानासमोर टिकतील का यड्रावकर? हे बघा, तर एकंदरीत समोर जोड असल्याशिवाय तर कुस्ती लागत नाही. बर. कुस्ती लागल्यानंतर सरस निरस पहिलवान प्रत्येक जण म्हणणार मी पाडतो. हम्म. परंतु ज्याला खात्री आहे तो शटू मारणार नाही. मग आता लोक निवडणुकीत मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करून मतदान करतील? लोक यड्रावकरांनी केलेल्या कामाचा, त्या कामाची जाण ठेवून आणि पुढच्या भविष्य काळामध्ये त्यांचे हात बळकट करून परत कामासाठी जोम निर्माण व्हावा, त्यांना बळ मिळावा, या उद्देशाने लोकांनी मतदान करणार. पण लोक आता पक्ष बघणार काय उमेदवार बघणार? उमेदवार आणि पक्ष, मूळ पक्ष झाल्यानंतर उमेदवार. बर. जर पक्ष मजबूत असेल तर उमेदवार काम करणार, पक्ष मजबूत नसेल तर उमेदवार काय करणार आहे? बर. उमेदवारांचा संपर्क आहे का यड्रावकरांनी दिल्यामुळे? हो आहे. कुठं तर नौके उमेदवार असं वाटतंय काय? उमेदवार सर्वसाधारण नौकेच आहेत, पण नौके असल्यानंतर त्यांचे जे मार्गदर्शक असतात ते जुने आहेत. बर. आणि काय उमेदवार म्हणजे एकटा काम करणार आणि काहीतरी जुन्या लोकांच्या संपर्कात येऊन राजकारणात का कुणी आला तरी अनुभवावरून तो शहाणा होणार.